केंद्र सरकारकडून दिल्ली बॉम्बस्फोट दहशतवादी हल्ला म्हणून घोषित, प्रकरणाचा वेगाने तपास होणार। केंद्रीय समितीच्या बैठकीनंतर अश्विन वैष्णव यांची माहिती। लाल किल्ला स्फोट प्रकरणातील 300 किलो स्फोटक अजूनही गायब, शोध सुरू। अतिरेकी डॉक्टर 2 वर्षांपासून स्फोटक जमा करत होते। अतिरेकी डॉक्टर उमरची I-20 कार 10 दिवस अल फलाह विद्यापीठाच्या परिसरात होती। स्फोटाच्या षडयंत्रामागे 5 डॉक्टरांवर आरोप, तर अल फलाह या विद्यापीठामध्ये पोलिसांकडून चौकशी। डॉक्टर मुजम्मिल आणि डॉक्टर उमरकडून जानेवारीमध्ये लाल किल्ल्याची रेकी। 26 जानेवारीला लाल किल्ल्याला लक्ष्य करण्याचा त्यांचा विचार होता। मुजम्मिलच्या चौकशी दरम्यान मोठा खुलासा। दिल्ली स्फोटाचे तार तुर्की आणि अफगाणिस्तानपर्यंत, जैशचं हेडक्वार्टर उडवल्याचा बदला म्हणून बॉम्बस्फोट। डॉक्टर उमर नबीच्या पासपोर्टच्या तपासातनं तो तुर्कीला गेल्याचंही समोर। पंतप्रधान मोदींकडून दिल्ली स्फोटातील जखमींची भेट। मोदींकडून LNGP रुग्णालयामध्ये जखमींची विचारपूस, तर केंद्रीय समितीकडून स्फोटानंतरच्या परिस्थितीचाही आढावा। दिल्ली स्फोटाचा आणखी एक थरारक सीसीटीव्ही समोर। ब्लास्ट होताच सीसीटीव्ही बंद पडल्याचं दृश्यांमध्ये कैद। लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्थानकाजवळ झालेला हा स्फोट। दिल्ली स्फोटानंतर लष्कर-ए-तैयबाची POKमध्ये बैठक। दहशतवाद्यांचं फुलांची उधळण करत स्वागत। अब्दुल रऊफ आणि रिजवान हनीफमध्ये बैठक। रिजवान हनीफ लष्करच्या POK युनिटचा उपप्रमुख। देशातील 5 प्रमुख विमानतळांना बॉम्बनं उडवण्याची धमकी। मुंबईसह दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, तिरुवनंतपुरम या विमानतळांचा यामध्ये उल्लेख। इंडिगोला धमकीचा मेल। नरभक्षक बिबट्या दिसताच गोळ्या घाला, वनमंत्री गणेश नाईकांचे कठोर निर्देश। आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांवर कारवाई करणार नाही, वनतारामध्ये 20 बिबटे पाठवणार, नाईकांची माहिती। पेपरवर दोन्ही पार्टनरच्या सह्या, पार्थ पवारांचं नाव FIR मध्ये नाही, हे सगळे वाचवण्याचे धंदे। अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अंजली दमानी यांची मागणी। तर सुनावणीची बतावणी सुरू। प्रकरण विसरण्यापूर्वी कदाचित निकाल लागेल यावर आजही ठाम विश्वास। शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीवर उद्धव ठाकरेंची टीका। फुकटचा ताठा आणि नाव उबाठा, मराठवाड्यामध्ये नुसतेच येऊन गेले, साधा बिस्किटाचा पुडाही घेऊन नाही गेले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका। MCAच्या निवडणुकीत कार्यकारिणीच्या सदस्यपदी मिलिंद नार्वेकरांची निवड। निलेश भोसले, विघ्नेश कदम सुद्धा विजयी।